खूप रेमेडीज ट्राय करून सुद्धा केस गळती थांबत नसेल, तर कांद्याचा उपयोग तुम्ही या 2 प्रकारांमध्ये करा. त्याच्यामुळे केस गळती कमी होईल आणि केस वाढायला सुद्धा नक्की मदत होणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. खूप साऱ्या रेमेडीज ट्राय केल्या, हेअर ऑइल्स लावले, खूप वेगळे हेअर मास्कसुद्धा लावले, तरीसुद्धा केस गळती काही थांबत नाही. मग नेमकं काय करायचं? काय होतंय? तर बघा, कांद्याचा रस तुम्ही 2 अशा प्रकारे लावा, की केस गळती नक्की थांबेल आणि त्याच्यासोबत केस वाढायला सुद्धा मदत होणार आहे. तर कांद्याचा रस कशाप्रकारे लावायचा? त्याच्यासाठी कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत सोबत, कुणी लावायचा, कुणी लावायचा नाही किंवा चांगल्या इफेक्टिव्हसाठी कसा लावायचा, सगळ्याच गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर केस गळती कमी होण्यासाठी किंवा केस वाढण्यासाठी कांद्याचं तेल किंवा कांद्याचा रस लावतात, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. सल्फर आणि पोटॅशियमने रिच असा कांदा केसांसाठी खूप छान आहे, केस वाढायला आणि सगळ्यात महत्त्वाचं याने केस गळती कमी होते. तर याच्यासाठी काय करायचं बघा, छोट्या साईजचे आणि एकदम पिंक म्हणजे गुलाबी रंगाचे जे कांदे असतात की नाही, तर असाच कांदा निवडायचा. तो चांगला असला पाहिजे, म्हणजे खराब वगैरे नसायला पाहिजे. आणि याच्या अगोदर तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही किसून घ्या. कसंही, म्हणजे फक्त याचा आपल्याला रस काढायचा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याचा रस काढू शकता, मिक्सरमधून काढून किंवा किसून काढा. असंच वाटायचं किंवा थोडंसं त्या 2-3 चमचे पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला थोडासा रस भेटेल. तर मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि बघा, खूप जास्तही नाही, अगदी 2 ते 3 चमचेच तेवढाच रस निघालेला आहे आणि तेवढाच पुरेसा आहे. कारण की कांद्याचा रस स्पेशली आपल्याला स्कॅल्पवरतीच लावायचा आहे आणि त्यानेच आपल्याला मसाज करायचा आहे. तर थोडंसं गाळणीने गाळून घ्यायचं, किती रस निघतोय आणि त्याच्या क्वांटिटीनेच आपल्याला पुढील वस्तू याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. तर साधारणतः बघा, एक 3 चमचेच एवढा रस झालेला आहे माझ्याकडे, मी जेवढा काढला एका कांद्याचा. आणि याच्यामध्ये परत आता आपल्याला डबल म्हणजे किंवा तेवढंच तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही क्वांटिटी थोडी जास्त ठेवू शकता. म्हणजे कांद्याचा रस जेवढा आहे की नाही, तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं आहे. तर घरीच बनवलेलं नॅचरल DIY जे तेल आहे की नाही, तर ते मी घेतलेलं आहे. आणि बघा, खाली रस राहिलेला आहे आणि वरती तेल आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं ते चांगलं मिक्स करायचं. तर हे दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, कारण की हे नॅचरल हेअर ऑइल असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. तरीसुद्धा आपल्याला याच्यात आता एक अर्धा चमचा मी कॅस्टर ऑइल टाकत आहे. तर बघा, तुम्ही कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑइलसुद्धा मिक्स करू शकता. ज्यांचे एकदम केस रफ आहेत किंवा स्कॅल्प खूप ड्राय आहे, त्यांनी फक्त कॅस्टर ऑइल घेतलं तरी चालेल. पण ज्यांचं ऑलरेडी केस पण ऑइली असतात, स्कॅल्प पण ऑइली असतं आणि खूप चिपचिपे असतात ना, तर त्यांनी थोडंसं दुसरं तेल मिक्स करायचं. तर ते मिक्स करून घेतलेलं आहे. ती पद्धत एक आहे, की तेवढंच आपल्याला केसांवरती लावायचं. सगळंच मी पुढे तुम्हाला डिटेल सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर दुसरी जी पद्धत आहे ना, ती बघूयात. तर याच्यासाठी मी फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारामध्ये ॲलोवेरा केसांना लावा. केसांना याचे फायदेच होतात आणि कंटिन्यू जर तुम्ही ॲलोवेरा तुमच्या केसांना लावत राहिला की नाही, फक्त ॲलोवेरा लावा. याच्यासोबत जास्वंदीची फुले म्हणा, पाने घ्या, मेथीदाणे घ्या, कोणत्याही प्रकारात लावा. खूप छान होतात केस, खूप जास्त हेल्दी होतात. तर असं मी पूर्णपणे बघा, याचं जेल काढलेलं आहे ॲलोवेराचं आणि थोडंसं मिक्सरमधून पण त्याला वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते छान, म्हणजे त्याच्यामध्ये जर मोठे-मोठे तुकडे असतील ना, तर ते सुद्धा बारीक होतात. आता पहिली जी स्टेप होती आपली, कांद्याचं रस, कॅस्टर ऑइल आणि हेअर ऑइल दुसरं जे घरी बनवलेलं. त्या 3 वस्तू ज्या मिक्स केलेल्या होत्या की नाही मी, तर त्यामधील अर्धं मिश्रण मी ॲलोवेरा जेलमध्ये ॲड केलेलं आहे. याने काय होणार आहे, या 2 स्टेप आहेत. एकाच वेळी या या 2 स्टेपसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा एकदा असं सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल ना, तसं करायचं आहे. आता बघा, मी एकाच वेळी दोन्ही स्टेप करणार आहे. तर ते कसं करायचं ते बघूयात. ॲप्लिकेशन याचं कसं असणार आहे. तर सुरुवातीला जे हेअर ऑइल आहे की नाही, ज्याच्यात कांद्याचा रस आणि कॅस्टर ऑइल आहे. तर बघा, कॅस्टर ऑइल थोडंसं थिक असतं आणि स्कॅल्पला लावायचं आहे. खूप हेल्दी असतं, केस वाढायला आणि केस गळती कमी होण्यासाठी जास्त मदत करतं. तर पहिल्या वाटीतलं जे आहे ना, अगोदर आपल्याला स्कॅल्प लावायचं आहे. एकदम तुम्हाला जेवढा होईल ना, मी ॲट अ टाईम दोन्ही स्टेप दाखवते, पण ही पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप करायची आहे. एडिटिंग करताना ते तुम्हाला सोबत दिसत आहे.
पण अगोदर मी पूर्ण स्कॅल्पला मसाज करून घेतलेला. जेवढं होईल तेवढं हळूवार हाताने चांगलं मसाज करून घ्यायचं. कारण की बघा, कांद्याचा रस तुम्ही ज्यावेळेस लावता की नाही डायरेक्ट, त्यावेळेस तुम्हाला जेवढं होईल तेवढं मसाज करायचा आहे. ब्लड सर्क्युलेशन छान झालं पाहिजे. तरच खूप त्याचे इफेक्ट जे आहेत ना ते चांगले होतात किंवा चांगला फरक पडतो. सगळ्या बाजूने छान मसाज करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप असणार आहे, संपूर्ण केसांना ॲलोवेरा जेल आणि त्याच्यात जे मिश्रण टाकलेलं होतं की नाही, तर ते मिश्रण अगोदर ते स्कॅल्पपासून लावलं तरी चालेल, पण सगळ्या केसांना लावायचं आहे. कारण की सगळ्या केसांनाच नाही का त्याचा फायदा होतो आणि केस आपले खूप मॅनेजेबल होतात, खूप हेल्दी होतात. तर असं ह्या 2 स्टेप आहेत. तर बघा, तुम्हाला जी स्टेप आवडते ती तुम्ही करा. एकच कोणतंही लावलं तरी चालेल. असं पण सगळ्याच केसांना जर फायदा करायचा असेल ना, तर असं तुम्ही 2 स्टेप करा. 15 मिनिटाच्या फरकाने केलं तरी चालेल किंवा लगेच झालं की दुसरी स्टेपसुद्धा करू शकता. फक्त 20 मिनिट केसांवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी डायरेक्ट कांद्याचा रस लावू नका. अगोदर पॅच टेस्ट घ्या. जर ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांना जर थोडंसं नाही का खाजवते किंवा इचिंग आहे, काहीतरी आग होते असं जर वाटलं ना, तर तुम्ही लगेच हेअर वॉश करा. आणि जर तुम्हाला डायरेक्ट कांद्याचा रस लावायचा नसेल ना, तर तुम्ही फक्त कांद्याचं तेल बनवू शकता. खोबरेल तेलात कांदा ॲड करून ते तेल लावा, त्याने काहीच होत नाही. तर अशा आहेत गोष्टी. आठवड्यातून एकदा तुम्ही ट्राय करा. केस गळती नक्की कमी होईल. एकदाच लावलाय आणि लगेच फरक पडेल असंही होणार नाही. त्याच्यामुळे कमीत कमी एक 15 दिवस, महिनाभर लावून बघा आणि खरोखर खूप फायदा होतो आणि नक्की फरक जाणवतं. केस गळती होते म्हणून हेअर केअर रुटीनमध्ये खूप जास्त चेंजेस करायचे नाहीत. फक्त डाएटमध्ये चेंज करायचं. जेवढं होईल तेवढं हेल्दी आणि प्रोटीनयुक्त खायचं आहे. आणि खूप जास्त केस विंचरायचेही नाहीत. तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.